आजची रात्र माझ्यासाठी खूपच खास आणि लक्षात राहणारी ठरणार होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल मी मनात कितीतरी स्वप्ने सजवून ठेवले होते. कॉलेजमध्ये असताना माझ्या मैत्रिणी नेहमीच लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल गप्पा मारायच्या. तेव्हापासूनच मी माझ्या मनात अनेक भावना जपून ठेवल्या होत्या. पण आजच्या दिवशी माझे सगळे अरमान धुळीस मिळतील असे वाटले होते. कारण ऐनवेळी माझे लग्न माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान असलेल्या दिराशी ठरले होते. माझे नाव स्नेहल. मी 22 वर्षाची होते. घरात मम्मी, पप्पा आणि माझी एक लहान बहीण असा आमचा आनंदात राहणारा परिवार होता. कॉलेज पूर्ण होताच आई-वडिलांनी माझ्या लग्नाची बोलणी सुरू केली. आईने तिच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या मुलाशी माझे लग्न ठरवले होते. मुलाचे नाव स्वप्नील होते आणि तो दुसऱ्या शहरात नोकरी करायचा. दिसायला तो सर्वसामान्य होता, पण मला त्याचा लहान भाऊ समर खूप आवडायचा. समर दिसायला अत्यंत देखणा, उंच आणि तंदुरुस्त होता. पण आई-वडिलांनी माझे लग्न स्वप्नीलशीच ठरवले होते. ठरल्याप्रमाणे लग्नाची तयारी पूर्ण झाली. घर रोषणाईने उजळून निघाले होते. मी नवरीच्या पोशाखात खूप सुंदर दिसत होते. मंडपात बसून मी नवऱ्याची वाट पाहत होते. पण ऐन मुहूर्तावर एक धक्कादायक बातमी आली. स्वप्नील लग्नातून पळून गेला होता. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. दोन्हीकडे मोठी धावपळ उडाली. नातेवाईक आणि पाहुण्यांसमोर कुटुंबाची अब्रू पणाला लागली होती. ही नामुष्की टाळण्यासाठी माझ्या सासूने त्यांच्या लहान मुलाला म्हणजे समरला माझ्याशी लग्न करण्याची विनंती केली. समरचे वय नुकतेच 18 वर्ष होते. तो जिम करायचा आणि अभ्यासातही खूप हुशार होता. अखेर लोकांच्या टोमण्यांपासून वाचवण्यासाठी पंडितजींना बोलावून माझा आणि समरचा विवाह पार पडला. माझ्या मैत्रिणी मला म्हणू लागल्या, "तू 18 वर्षाच्या मुलाशी लग्न केलेस? तो तर अजून खूप लहान आहे. त्याला संसाराबद्दल काय माहिती असणार?" पण मला वाटले की हळूहळू सर्व काही ठीक होईल. लग्नानंतर जेव्हा मी पहिल्यांदा खोलीत गेले तेव्हा समर आत आला. पण त्याच्या चेहऱ्यावर कोणताही आनंद नव्हता. तो अत्यंत शांतपणे माझ्या जवळ आला आणि म्हणाला, "स्नेहल, तू दिवसभर खूप थकली असशील. तू आराम कर." हे ऐकून माझ्या मनातील सर्व अपेक्षांचा चुराडा झाला. दुसऱ्या दिवशी पहाटेच समर उठून निघून गेला होता. काही दिवस असेच गेले. समर माझ्यापासून नेहमी दूर पळायचा. एक दिवस रात्री तो मला स्पष्टपणे म्हणाला, "मला माफ कर स्नेहल. माझ्या भावाने तुला मंडपात सोडले आणि तू माझ्या भावाची होणारी नवरी होतीस. मी केवळ आईचा हट्ट आणि समाजाच्या भीतीने तुझ्याशी लग्न केले आहे. मी तुला कधीही पत्नीच्या नजरेने पाहू शकत नाही. माझे पूर्ण लक्ष सध्या माझ्या अभ्यासावर आणि भविष्यावर आहे. जर तुला आयुष्यात पुढे जायचे असेल किंवा दुसरं कोणाशी लग्न करायचे असेल तर मी तुला घटस्फोट द्यायला तयार आहे." त्याचे हे शब्द ऐकून मी सुन्न झाले. लग्न होऊनही मी एका एकटेपणाच्या अंधारात ढकलली गेले होते. काही दिवसातच समर शिक्षणासाठी हॉस्टेलवर निघून गेला. असाच 1 वर्ष निघून गेला. एके दिवशी अचानक स्वप्नील त्याच्या नवीन पत्नीसोबत घरी आला. त्याने समरला आणि संपूर्ण कुटुंबाला सर्व काही सांगितले होते. स्वप्नीलने माझी माफी मागितली. समरनेही निरोप पाठवला होता की स्नेहलने तिचे आयुष्य माझ्या मागे वाया घालवू नये. त्या दिवशी मी पूर्णपणे खचले. शेवटी मी माझ्या आई-वडिलांकडे परत आले. मी मनाशी पक्का निश्चय केला की आता रडत न बसता स्वतःच्या पायावर उभे राहायचे. मी शिक्षिकेच्या ट्रेनिंगचा फॉर्म भरला आणि दुसऱ्या शहरात निघून गेले. पुढील 4 वर्ष मी कठोर परिश्रम केले. माझी मेहनत रंग आणली आणि मला एका नामांकित आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. आयुष्यात मिळालेल्या धक्क्यांनी मला आतून मजबूत बनवले होते. आता मला कोणत्याही जोडीदाराची अपेक्षा नव्हती. मी माझ्या कामात पूर्णपणे रमले होते. एक दिवस 15 ऑगस्ट निमित्त आमच्या शाळेत ध्वजारोहणाचा मोठा कार्यक्रम होता. मुख्य अतिथींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन आले होते. अचानक माझ्यासमोर खाकी वर्दीतील एक पोलीस इन्स्पेक्टर येऊन उभा राहिला. त्याला पाहताच मी थक्क झाले. तो दुसरा कोणी नसून समर होता. आता तो 24 वर्षाचा एक अत्यंत देखणा आणि जबाबदार पोलीस अधिकारी बनला होता. मला पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो माझ्यासमोर आला आणि म्हणाला, "स्नेहल, मला माफ कर.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षात एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो, पण तिने माझा फक्त वापर केला. जेव्हा मला तिची खरी बाजू समजली तेव्हा मला माझी चूक कळाली. मला तुझी खूप आठवण येत होती, पण तुझ्यासमोर येण्याची माझी हिंमत होत नव्हती. आज देवाने आपल्याला पुन्हा एकत्र आणले आहे. समरने माझ्यासमोर हात जोडले. त्याच्या डोळ्यात पश्चाताप आणि खरे प्रेम स्पष्ट दिसत होते. मी सुद्धा त्याला मनापासून माफ केले, कारण माझ्या मनातही त्याच्याबद्दलचे प्रेम कधीच संपले नव्हते. त्या कार्यक्रमानंतर समर मला घेऊन थेट घरी गेला. सासूबाई आणि कुटुंबातील सर्वांना खूप आनंद झाला. समरने संपूर्ण खोली फुलांनी सजवली होती. ज्या रात्रीची मी 8 वर्ष वाट पाहत होते, ती रात्र अखेर माझ्या आयुष्यात आली. समरने मला प्रेमाने जवळ केले आणि आमच्या नवीन संसाराची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आज आमच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्हाला 2 सुंदर मुले आहेत आणि आम्ही दोघेही अत्यंत आनंदी जीवन जगत आहोत. मित्रांनो, आयुष्यात काही गोष्टी वेळेआधी मिळत नाहीत. कधीकधी कठीण काळ आपल्याला मजबूत बनवण्यासाठीच येतो. जर नात्यात संयम आणि सचोटी असेल तर विखुरलेली नातीसुद्धा पुन्हा सुंदरपणे जुळून येतात. तर मित्रांनी मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि आपली नाती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.